नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी शाहीन शेख. ओळखलात ना मला? नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहात मुलांनो तुम्ही? छान आहात ना? छान. मुलांनो, आज तुम्हाला मी एक छोटासा सुविचार सांगणार आहे. काय आहे बरं आपला सुविचार? तर एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. याचा अर्थ काय असेल बरं मुलांनो? याचा अर्थ असा आहे, आपण छोट्या छोट्या गोष्टीतून म्हणजे आपल्या एकमेकांना काय करायची आहे तर मदत करायची आहे. कुणाकुणाला? तर आपल्या आजी आजोबांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या भाऊ बहिणींना आणि आपल्या मित्रांना सुद्धा मदत करायची आहे. बरोबर की नाही? आणि एकमेकाच्या साथीने आपण पुढे चालत जायचं आहे. संगत म्हणजे चांगली संगत पण आपण धरायची आहे. दोस्ती, मित्र, मैत्रिणी यातून आपल्याला चांगली संगत सुद्धा मिळते. कळलं ना मुलांनो? बघा, आपण मागील पाठामध्ये एक धडा बघितला होता, चित्रकथा. आठवतंय का तुम्हाला काही? सांगा बघू मला. हां, तुम्हाला मागील पाठामध्ये मी एक गोष्ट सांगितलेली होती. सुरुवातीस मला सांगा मी तुम्हाला मागील तासामध्ये सांगितलं होतं की तुम्ही घरचा अभ्यास करायचा आहे. मग तो तुम्ही करताय ना मुलांनो? हां, करायचं आहे बरं का. स्वर व्यंजन वाचन करायचं आहे, आपण घेतलेल्या कवितेचं वाचन करायचं आहे आणि जी मी तुम्हाला गोष्ट सांगितलेली होती त्याचं तुम्हाला शब्दामध्ये तुमच्या वर्णन करायला सांगितलेलं होतं मी. आठवतंय का काही? हां, छान. करताय ना म्हणजे तुम्ही अभ्यास? खूप छान. तुम्हाला माझ्याकडून भरपूर मोठी शाबासकी. खूप छान. चला, आता मी काय करणार आहे आजच्या तासाला, तर तुम्हाला पुन्हा एकदा त्या गोष्टीचं थोडक्यात सारांश सांगणार आहे बरं का. तर तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आपण काय केलं होतं मागील पाठामध्ये, आपण आज ते थोडक्यात बघणार आहोत. सुरुवातीस बघा, आपलं हे मराठीचं पुस्तक आहे. सगळ्यांनी मराठीचं पुस्तक आपलं काय करायचं आहे? उघडायचं आहे आणि आपलं पान नंबर 2, धडा नंबर 2. आठवत आहे ना? दोघेही जिंकू. आपण हे बघितलेलं होतं. छान. बघा, आपण काय केलं होतं मागील पाठामध्ये, तर या 4 चित्रांवर आधारित एक गोष्ट तयार केली होती. तुम्हाला गोष्टी आवडतात की नाही? मग त्यात पण आपल्यात ही एक गोष्ट तयार झालेली आहे, हो की नाही? मग आपण या 4 चित्रावरून गोष्ट तयार केलेली होती. मग तुम्हाला आठवती ना ती गोष्ट? आता मला सांगायचं आहे कोण काय काय आहे बरं का ते चित्र. आपण हे सगळं बघितलेलं आहे मुलांना, आठवत आहे ना? हां, बघा, मी तुम्हाला थोडक्यात ही गोष्ट कशी आहे सांगते, ते पण माझ्या शब्दात. ओके? बघा, एक कुत्र्याचे काय होते? एक बदक होते, तर एक कुत्र्याचे पिल्लू होते. दोघे काय होते? एकदम जिवलग मित्र होते आणि त्यांच्या दोघांमध्ये पळण्याची शर्यत लागली होती, जशी तुमच्यामध्ये लागते ना रनिंग रेस किंवा बेडकाच्या ओढ्याची रेस. त्याचप्रमाणे त्यांच्या दोघांमध्ये सुद्धा पळण्याची शर्यत लागली होती. आणि कुत्र्याचे पिल्लू काय होते? फास्ट पळत होते आणि बदकाचे पिल्लू हळू 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 चालत होते मागणं, कारण की बदकाला तर पळता येत नाही. त्यामुळं कुत्र्याचे पिल्लू काय करत होते तर फास्ट 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 पुढं पुढं पळत होते. त्यानंतरनं काय झालं बघा. काय झालं तर कुत्र्याचे पिल्लू पळत 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 लवकर सर्वात प्रथम तो गेला. पण पुढे गेल्यावर काय झालं तर त्याला रस्त्यामध्ये एक नदी दिसली. बरोबर की नाही? आणि मला सांगा, कुत्र्याच्या पिल्लाला नदी पार करता येते का? नाही येत. बरोबर, येत नाही त्याला. आणि बदकाला येते का नदी पार करता? हो, येते की नाही? छान. तर बघा, कुत्र्याच्या पिल्लाला तर नदी पार करता येत नाहीये आणि बदकाला काय नदी पार करता येते. आणि बदक हळू 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 मागून येत असतो आणि कुत्र्याचा पिल्लू विचार करतो की, पुढच्या चित्रामध्ये बघा की कुत्र्याचे पिल्लू काय विचार करतो, अरे आता पुढे नदी आहे आणि मला तर नदी पार करता येत नाही आणि मी कसे जाऊ पुढे? तर बदक येतो. बदक आल्यानंतर ना कुत्र्याचे पिल्लू बदकाला सगळी गोष्ट सांगतात आणि सांगितल्यावर बदक म्हणतो ठीक आहे. काय बघा पुढच्या चित्रामध्ये काय म्हणतो बदक, तर ठीक आहे, आपण काय करू, तू माझ्या पाठीवर बस आणि तुला मी नदी पार करतो. आपण बघितलं होतं की आपण काय करायचं, एकमेकांची मदत करायची, एकमेकांना सहाय्य करायचं. आपले मित्र असू दे, आपले मैत्रीण असू दे किंवा आपले घरातली व्यक्ती असू दे, त्यांना आपण काय करायची आहे, मदत करायची छोट्या छोट्या स्वरूपामध्ये. ज्या प्रकारे कुत्र्याच्या पिल्लाने आणि बदकाने कुत्र्याच्या पिल्लाची मदत केली त्याचप्रमाणे. बघा,
काय केलं बदकाने, तर त्याला म्हणले कुत्र्याच्या पिल्लाला की तू माझ्या पाठीवर बस आणि मी तुला नदी पार करून घेऊन जातो. पुढं काय झालं आपण बघितलेलं होतं. पुढे काय झाले असेल सांगा बघू. आता तुम्हाला गोष्ट माहिती, मी तुम्हाला मागील त्याच्यामध्ये गोष्ट सांगितली होती, मग काय झालं असेल पुढं आठवतंय ना? हां बरोबर. पुढं काय झालं तर बदकाने कुत्र्याच्या पिल्लासंग नदी पार केली, हो की नाही? छान, नदी पार केली आणि नंतर नदी पार केल्यावर दोघं सोबत 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 चालायला लागले. कुत्र्याच्या पिल्लामध्ये हे आलं की मी एकटा कसा नदी पार, म्हणजे मी कसं या लक्ष्मण रेषेला, आपल्या अंतिम रेषेला मी स्वतः जाऊ. जर मी पळत पळत गेलो तर मी काय म्हणतात शर्यत जिंकू, पण माझ्या मित्राने माझी मदत केली, बदकाने माझी मदत केली, तर त्याला मी एकट्याने कसे सोडू. त्यामुळं बदक कुत्र्याचे पिल्लू काय ठरवत आहेत की आपण दोघेही मिळून अंतिम रेषेपर्यंत पोहोचू. आणि आपण काय बघितलं होतं मग, कोण जिंकलं दोघांमध्ये सांगा बघू. हां, दोघांमध्ये दोघेही जिंकले. बरोबर ओळखलात तुम्ही, दोघेही जिंकले. इथपर्यंत आपलं झालं होतं, आठवत आहे ना? आता आपण ह्याच्या पुढचा भाग काय आहे ते आज आपण बघणार आहोत. बघा, या गोष्टीतून तुम्हाला कोणता बोध मिळतो हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की या गोष्टीतून तुम्हाला कोणता बोध मिळतो सांगा बघू. हां, या गोष्टीतून तुम्हाला काय बोध मिळतो, तर आपण छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या कार्यातून आपण एकमेकांची काय करायची आहे, मदत करायची आहे. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्या आजी आजोबांची, आपल्या मम्मी पप्पांची किंवा आपल्या भाऊ बहिणींची मदत करायची आहे. आता तुम्ही घरी आहात की नाही, मग घरात बसून तुम्ही मदत करायची आहे. मग तुम्ही करताय ना मदत, छान. त्यासाठी पण तुम्हाला माझ्याकडून मोठी शाबासकी बरं का मुलांनो. आपल्या आईबाबांचं ऐकायचं आहे, आपल्या आजी आजोबांचं ऐकायचं आहे. तुम्ही लहान आहात त्यामुळं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांची मदत करू शकता. तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं की कशा प्रकारे तुम्ही मदत करू शकता. जर आईने सांगितलं की आपल्या वस्तू उचलून ठेवायच्या, आपले वही पुस्तक बॅगेत ठेवायचे, आपले कपडे कपाटात व्यवस्थित ठेवायचे, हो की नाही? छान, म्हणजे तुम्ही खूप छान आहात बरं का मुलांनो. आणि सगळ्यांची तुम्ही मदत करता, म्हणजे तुम्ही पण बदकासारखे खूप चांगले एक मित्र आहात आपल्या आईबाबांचे, आपल्या आजी आजोबांचे, आपल्या भाऊ बहिणींचे, हो की नाही? छान. चला, आता आपण ही बोध बघितलेलं होतं बरोबर. आता आपण काय करणार आहोत, तर तुम्हाला मी आपली जी ही गोष्ट आहे की नाही त्याचं एकदम माझ्या शब्दामध्ये वाक्य तयार करून ती गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. तुमचं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे पाहिजे बरं का. हां बघा, आता मी तुम्हाला गोष्टीचं छानपैकी रूपांतर करून सांगणार आहे. बघा, एक होते बदक, एक होते कुत्र्याचे पिल्लू, दोघे मित्र होते. एकदा दोघांची पळण्याची शर्यत लागली. बघा, एकदा दोघांची पळण्याची शर्यत लागली. कुत्र्याचे पिल्लू पळत पुढे गेले, बदक त्याच्या मागे हळूहळू चालत निघाले. बघा, बरोबर की नाही? आपण अशीच गोष्ट तयार केली होती की नाही? मग त्याचं आपण काय केलंय, शब्दामध्ये, वाक्यांमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मी ती गोष्टीचं पहिलं, बघा हे चित्र दिसते तुम्हाला, इथं तुम्हाला चित्र दिसतं की नाही? बरोबर, त्या चित्रावर आधारित आपण इथं शब्द आणि वाक्य तयार केलेले आहेत. एक होते बदक, एक होते कुत्र्याचे पिल्लू, दोघे मित्र होते. एकदा दोघांची पळण्याची शर्यत लागली. कुत्र्याचे पिल्लू पळत पळत पुढे गेले, बदक त्याच्या मागे हळूहळू चालत निघाले. हे झालं आपल्या या चित्रावरून तयार झालेली गोष्ट रूपात वाक्य. आता बघा, आता या चित्रावरून आपल्याला आपल्या शब्दांमध्ये, आपल्या वाक्यांमध्ये गोष्ट तयार करायची आहे. तर मग ती कशी? बघा, रस्त्यात नदी होती. नदी पाहून कुत्र्याचे पिल्लू पळता पळता नदीच्या तीरावर थांबले. नदी कशी पार करायची हे कुत्र्याच्या पिल्लाला समजेना. बघा, चित्रामध्ये दिसते ना तुम्हाला, इथं नदी आहे. हां, रस्त्यात नदी होती. नदी पाहून कुत्र्याचे पिल्लू पळता पळता नदीच्या तीरावर थांबले. नदी कशी पार करायची
हे कुत्र्याच्या पिल्लाला समजेना. आता पुढचं बघू. बघा, या चित्रावरून हे शब्द आणि त्याचे वाक्य तयार केलेले आहे. बदक चालत चालत तिथे पोहोचले. त्याने कुत्र्याच्या पिल्लाची अडचण ओळखली आणि बदक पिल्लाला म्हणाले, तू माझ्या पाठीवर बस, आपण पलीकडे जाऊ. काय म्हणाले बदक? तर तू माझ्या पाठीवर बस, आपण पलीकडे जाऊ. बघा, इथं बदक म्हणतोय कुत्र्याला की तू माझ्या पाठीवर बस, आपण पुढे जाऊ. बघा काय झाली गंमत. तर बदकाच्या पाठीवर बघा पिल्लू बदकाच्या पाठीवर बसले आणि दोघांनी नदी पार केली. पिल्लू बदकाच्या पाठीवर बसले आणि दोघांनी नदी पार केली. बघा, दोघे नदीच्या पलीकडच्या तीरावर उतरले. दोघे नदीच्या पलीकडच्या तीरावर उतरले. कुत्र्याच्या पिल्लाच्या मनात आले. बघा, कुत्र्याच्या पिल्लाच्या मनात आले, मी पुढे धावत गेलो तर मी जिंकेन. मी पुढे धावत गेलो तर मी जिंकेन. पण बदकाने मला नदी पार करायला मदत केली. पण बदकाने मला नदी पार करायला मदत केली. जर बदक एकटेच पाण्यातून पोहत आले असते, जर बदक एकटेच पाण्यातून पोहत आले असते तर मी जिंकलो नसतो. कुत्र्याचे पिल्लू बदकाबरोबरच धावू लागले. दोघेही बरोबर तिथे पोहोचले. बघा मुलांनो, आता आपण काय बघितलं तर छोट्या छोट्या शब्दातून, छोट्या छोट्या वाक्यामधून आपण गोष्ट तयार केली. तुम्हाला आठवतंय का? आता बघा, त्यासाठी तुम्हाला मी म्हणलं होतं की स्वर, व्यंजन याचं वाचन व्यवस्थित करायचं आहे, त्याचे छोटे छोटे शब्द तयार करायचे आहे, त्याचे वाक्यरचना करायची आहे. आठवतंय ना काही? तर अशा प्रकारेच आपण छोटे छोटे शब्द, छोटे छोटे वाक्य तून आपण आपली काय केली, गोष्ट पूर्ण केली. आता आपण काय करणार आहोत आता, तर मी तुम्हाला या गोष्टीचं वाचन घेणार आहे. ठीक आहे? कशा प्रकारे? तर सुरुवातीस मी तुम्हाला गोष्ट वाचून दाखवणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे की मी काय वाचत आहे, कोणता शब्द वाचत आहे. तुम्ही लक्षपूर्वक ते काय करायचं आहे, ऐकायचं आहे. आणि नंतर मग मी तुमच्याकडनं ते वाचन करून घेणार आहे. सुरुवातीस मी तुम्हाला वाचन करून दाखवते. तुमच्या सगळ्यांचं लक्ष हे टीव्हीवरच पाहिजे बरं का मुलांना. आपण छान प्रकारे गोष्ट पण बघितली की नाही. आता आपण आज काय करणार आहोत, आता तुमच्याकडनं मी छान प्रकारे गोष्टीचं वाचन करून घेणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. मी गोष्ट वाचन करणार आहे आणि माझ्या मागे तुम्ही त्या गोष्टीचं वाचन करायचं आहे बरं का मुलांना. आणि तुमचं लक्ष हे शब्द आणि वाक्यांकडे आणि त्याचप्रमाणे माझ्या आवाजाकडे असायला पाहिजे. चालेल मुलांनो? मग तुम्ही तयार आहात ना वाचन करण्यासाठी? छान. चला तर मग आता आपण वाचन करूया. बघा, पाठाचे नाव दोघेही जिंकू. म्हणताय ना? एक होते बदक, एक होते कुत्र्याचे पिल्लू. दोघे मित्र होते. एकदा दोघांची पळण्याची शर्यत लागली. कुत्र्याचे पिल्लू पळत पुढे गेले. बदक त्याच्या मागे हळूहळू चालत
निघाले. रस्त्यात नदी होती. नदी पाहून कुत्र्याचे पिल्लू पळता पळता नदीच्या तीरावर थांबले. नदी कशी पार करायची पिल्लाला आहे बरं का. बदक चालत चालत तिथे पोहोचले. त्याने कुत्र्याच्या पिल्लाची अडचण ओळखली. बदक पिल्लाला म्हणाले, तू माझ्या पाठीवर बस. पिल्लू बदकाच्या पाठीवर बसले आणि दोघांनी नदी पार केली. दोघे नदीच्या पलीकडच्या, बघा पलीकडच्या तीरावर उतरले. कुत्र्याच्या पिल्लाच्या मनात आले, मी पुढे धावत गेलो तर मी जिंकेन. पण बदकाने मला नदी पार करायला मदत केली. जर बदक एकटेच पाण्यातून पोहत आले असते तर मी जिंकलो नसतो. कुत्र्याचे पिल्लू बदकाबरोबरच धावू लागले. दोघेही बरोबरच तिथे पोहोचले. केलात ना मुलांनो छान प्रकारे वाचन? छान. कळलं आहे तुम्हाला? गोष्ट कळली आहे ना? हां, तर तुम्ही काय करायचे मग या गोष्टीचं वाचन करायचं आहे आणि आपल्या छोट्या बहिणींना, भावांना किंवा आपल्या आईबाबांना ही गोष्ट काय करायची आहे तर म्हणून दाखवायची आहे, त्यांना सांगायची आहे बरं का आपली ही गोष्ट. हां, चला तर मग आता आपण काय करणार आहोत? आता आपण गोष्ट पण बघितली की नाही मुलांनो, तुमच्या आवडीची ती पण. छान. आता आपण काय करायचं आहे त्यानंतर या गोष्टीमध्ये आलेले जे अवघड शब्द आहेत ना आणि त्याला इंग्रजीमध्ये कोणते शब्द येतात ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. काय तुम्ही लक्ष द्यायचे बरं का. चला,
बघा आपल्या या धड्यामध्ये म्हणजे या पाठामध्ये आलेले मराठी शब्द आणि त्याचे इंग्रजी शब्द. दोघेही म्हणजे काय? इंग्रजीमध्ये काय म्हणतात बरं सांगा त्याला? दोघेही म्हणजे काय? बोथ. बघा ज्यावेळेस तुम्ही बोथ हा शब्द वापरता त्यावेळेस मराठीत त्याला काय म्हणतात? दोघेही. जिंकू, विन. बदक, डक. आठवतंय ना डक? डक माहित असेल तुम्हाला, त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? बदक. कुत्र्याचे पिल्लू, पपी. शर्यत, रेस. तुम्ही करता ना की रनिंग रेस लावता तुम्ही, रेस तो शब्द त्याला मराठीत काय म्हणतात? तर शर्यत. तीरावर, बँक ऑफ रिव्हर. नदी, रिव्हर. झाड, ट्री. मदत, हेल्प. तुम्ही म्हणता ना हेल्प, हेल्प करा, हेल्प, त्यालाच काय म्हणतात मराठीमध्ये? मदत. पाठीवर, ऑन द बॅक. पाठीवर, ऑन द बॅक. नदी ओलांडली, क्रॉस्ड द रिव्हर. नदी ओलांडली, क्रॉस्ड द रिव्हर. आता आपण काय करणार आहोत मुलांनो? तुम्हाला आता गोष्ट कळली आहे, कळली आहे ना? लक्षात आहे ना कोणती गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती? काय बरं आपल्या गोष्टीचं नाव सांगा बघू जरा मला. काय आहे आपल्या गोष्टीचं नाव? बरोबर, दोघेही जिंकू. अगदी बरोबर उत्तर देत आहात. अशाच प्रकारे काय करायचं आहे, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही अशाच प्रकारे योग्य उत्तर द्यायचं आहे. देणार ना मग? चला, छोटे छोटे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्यावर तुम्ही उत्तर द्यायची आहेत बरं का मुलांना. बघा काय आहे पहिला प्रश्न माझा? तर चित्र बघायचं आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकामधलं चित्र बघायचं आहे. बघा चित्रे, वरील चित्रे विद्यार्थ्यांना दाखवून प्रत्येक चित्रात काय दिसते ते विचारावे. म्हणजे काय? तर तुम्हाला चित्र दाखवणार आहे. तुमच्या सगळ्यांजवळ पुस्तक आहे, तुम्ही ते पुस्तक बघायचं आहे समोरचं आणि त्यावर आधारित तुम्ही काय करायचं आहे? मला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, कोण दोघे मित्र होते? सांगा, कोण दोघे मित्र होते? सांगा बघू. बरोबर, कोण होते? कुत्र्याचे पिल्लू आणि बदक. बरोबर उत्तर देत आहात. दुसरं, त्यांच्यात कोणती शर्यत लागली? त्यांच्यात कोणती शर्यत लागली? कोणती शर्यत लागली होती? पळण्याची. कोणती? पळण्याची. शर्यतीत कोण पुढे होते? सांगा मला, शर्यतीत कोण पुढे होते? कोण पुढे होते बरं शर्यतीत? पळण्याची ज्यावेळेस शर्यत लागली होती त्यावेळेस पुढे कोण होते? सांगा जरा मला. कोण? हा, कुत्र्याचे पिल्लू. पुढचा प्रश्न, पिल्लू पुढे जाऊन का थांबले? पिल्लू पुढे जाऊन का थांबले? हा, त्याला काय दिसली? नदी. बदकाने काय केले? बदकाने काय केले? बदकाने कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या पाठीवर बसवले आणि नदी पार केली. आता पुढचा प्रश्न, शर्यत कोणी जिंकली? कोणी जिंकली बरं शर्यत? मी जिंकली का? नाही. तुम्ही जिंकलात का? मग नाही. मग कोण जिंकली? अगदी बरोबर, दोघेही जिंकले. म्हणजे कुत्र्याचे पिल्लू आणि बदक या दोघांनी शर्यत जिंकली. मला सांगा, या गोष्टीतून तुम्हाला कोणता बोध मिळतो? मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नाही?
सांगा बघू मग तुम्ही काय काय तुम्हाला या गोष्टीतून बोध मिळतो. तर तुम्हाला या गोष्टीतून एकमेकांची मदत करण्याची तुम्हाला काय बोध मिळतो, तर एकमेकांना मदत करायचं, बरोबर की नाही. आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या आजी आजोबांना आपण मदत करायची आहे, या गोष्टीतून आपल्याला बोध मिळतो. आणि आजचा आपण सुविचार पण बघितलेला आहे. कोणता सुविचार? सुरुवातीस बघितलं ना आपण, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. बघितलंय ना, म्हणजे एकमेकांना काय करायचे आहे, सहाय्य करायचे आहे, म्हणजे मदत करायची आहे. जसे आपल्याला जमेल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण काय करायचं आहे, एकमेकांना मदत करायची आहे. कळलं ना तुम्हाला या गोष्टीतून काय बोध मिळत आहे ते. हां, आता पुढचा प्रश्न सांगा. तुम्ही या गोष्टीला काय नाव द्याल बरं? काय द्याल बरं तुम्ही सांगा बघू. आता बघा, या गोष्टीचं नाव तर आहे ऑलरेडी, म्हणजे सुरुवात पहिल्यापासून दोघेही जिंकू, बरोबर की नाही. मग ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय देणार बरं गोष्टीला नाव? तर कोणता? काय? जिवलग मित्र, बरोबर ना. होऊ शकते ना ही पण गोष्टीला नाव, जिवलग मित्र. जिवलग मित्र, बरोबर. आता पुढचा प्रश्न. चित्रात कोणते प्राणी दिसत आहे? कोणते प्राणी दिसत आहे? तर कुत्र्याचे पिल्लू आणि बदक. नदीजवळ येऊन कोण थांबले? नदीजवळ येऊन कोण थांबले? कोण थांबले नदीजवळ येऊन? बदक थांबले का? नाही ना. हां, बरोबर उत्तर दिलात, कुत्र्याचे पिल्लू. कोणाला पोहता येत नाही? कोणाला पोहता येत नाही? कोणाला येत नाहीये पोहता? हां, कुत्र्याचे पिल्लू. आणि शेवटचा प्रश्न आपला, कोणाच्या मदतीने पिल्लाने नदी पार केली? कोणाच्या मदतीने केली बरं सांगा जरा. हां, बरोबर उत्तर आहे बदकाच्या. बरोबर सांगत आहात तुम्ही. आता बघा, खालील चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत. कशा प्रकारे? तर तुम्हाला इथं चित्र दिसत आहेत की नाही, ते चित्र इथं आहेत. हां, आणि त्यावर आधारित शब्द इथं आहे. मग तुम्ही मला सांगायचं आहे, मी तुम्हाला शब्द वाचन करून दाखवणार आहे आणि तुम्ही त्यावर आधारित त्यावर आधारित चित्र इथे कुठे आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. मग पहिलं काय आहे? नदी. बघा, मी पहिल्यापासूनच इथं तुम्हाला जोड्या लावून दाखवलेल्या आहेत. काय आहे इथं? नदी. नदी कुठं आहे? इथं आहे, बरोबर की नाही. छान. आता कुत्र्याचे पिल्लू. बघा जरा मला, कुत्र्याचे पिल्लू कुठं? हां, इथं, बरोबर. इथून शेवटून दुसरा नंबर. झाड. कुठं आहे झाड? सुरुवातीस, अगदी बरोबर. मग डोंगर. कुठं आहे बरं डोंगर? हे डोंगर आहे का? आहे का डोंगर? हे नाही ना. मग कुठं आहे ते डोंगर सांगा बघू. कुठं कुठं कुठं? इथं, इथं, इथं. हां, अगदी बरोबर. हे आहे डोंगर. तुम्ही म्हणता ना माउंटन. आता बदक. बदक म्हणजे डक. ठीक आहे, बघितलात मुलांना. आता बघा, तीन अक्षरी शब्दा खाली आडवी रेघोड आहे. तुम्हाला मी सुरुवातीस दाखवले होते 3 अक्षरी शब्द, 2 अक्षरी शब्द आणि 4 अक्षरी शब्द कोणकोणते आहेत, बरोबर की नाही. आपण हे बघितलेलं आहोत. मग तुम्ही सांगा बघू मला जरा, इथं 3 अक्षरी शब्द कोणकोणते आहेत? हे नदी 3 अक्षरी आहे का? किती अक्षरी? बघा, हे किती अक्षर आहे? हे 1 आणि हे 2, बरोबर. हे 1 2 3, किती अक्षर झाले? हे 3. मग इथं काय करायचं आहे? असं रेघ ओढायची आहे.
हे 3 अक्षरी श रिय त. आणि हे किती अक्षरी आहे? 4 अक्षरी. त्यामुळे तिथं ओढायची का रेष? नाही. आपल्याला काय सांगितलंय? फक्त 3 अक्षरी. पाठीवर आहे का 3 अक्षरी? नाही. आकाश आहे ना 3 अक्षरी शब्द? जिंकू नाही. मदत आहे, 3 अक्षरी शब्द आहे. दोघेही हे आहे का बरं 3 अक्षरी? सांगा जरा. बघा, 1 2 अक्षर आणि 3 आहेत ना 3 अक्षरी? बरोबर. कुत्र्याचे पिल्लू आहे का? नाही. कुत्र्याचे पिल्लू आहे का? नाही. हा, मी तेच बघत होते, तुमचं लक्ष आहे का नाही. बरोबर ओळखलात तुम्ही. कुत्र्याचे पिल्लू नाहीये, असंच उत्तर द्यायचं आहे. काय आहे मग? जमीन आहे. अगदी बरोबर उत्तर देता बघा तुम्ही. म्हणजे तुमचं लक्ष आहे बरं का माझ्याकडे. हा, कुत्र्याचे पिल्लू नाहीये. काय आहे? जमीन आहे. मग पाणी आहे का? आहे पाणी? आहे? नाहीये? हा, नाहीये पाणी. मग इथं ओढू का नको रेष? नाही ना? हा, बघा, हे आहे 3 अक्षरी शब्द. आता आपण पुढचा बघूया प्रश्न. पुन्हा एकदा आपण आता त्या चित्रावर आधारित जोड्या लावल्या होत्या. आता इथं काय करायचं आहे? प्रश्नावर त्या जोड्यांच्या समोर काय करायचं आहे? उत्तर द्यायचं आहे. बघा, धावण्याची काय असते? शर्यत. बरोबर की नाही? तर मी लावलेलंच आहे. हे ब गटामध्ये उत्तर आहेत आणि ह्या अ गटामध्ये शब्द आहेत. धावण्याची काय असते? शर्यत. बदक जोरात चालतो का हळू? हळू चालतो. मग इथंही जोड्या लावायच्या. कुत्र्याचे पिल्लू जोरात धावतो. रस्त्यात काय आहे? काय आहे बरं रस्त्यात? जिंकू आहे का नदी आहे? काय आहे तिथं चित्रामध्ये? हा, रस्त्यात काय आहे? नदी. दोघेही जिंकू. बरोबर. छान. कळलं ना तुम्हाला कशा प्रकारे उत्तर द्यायची आहेत, कशा प्रकारे जोड्या लावायच्या आहेत? आता बघा, इथं तुम्हाला चित्रामध्ये काय दिलेलं आहे? प्राणी आणि पक्षी दिलेला आहे. आता मी तुम्हाला या चित्रामधले तुम्ही मला सांगायचे आहे. दिसतंय ना सगळ्यांना चित्र व्यवस्थित? बघा, तुम्हाला काय करायचं आहे? तर या चित्रामध्ये वेगवेगळे प्राणी आणि वेगवेगळे पक्षी आहेत. त्या चित्रांना तुम्हाला काय करायचं आहे? लाल रंगाने किंवा पिवळ्या रंगाने ते रंगवायचे आहेत. मग कसं? जर पक्षी असेल तर लाल रंगाने आणि प्राणी असेल असणाऱ्या चौकोनाला पिवळ्या रंगाने रंगवायचे आहे. तुम्हाला इथं मी एक उदाहरण दाखवलेलं आहे. आता हे बदक, हे प्राणी आहे का पक्षी आहे? काय आहे? पक्षी. मग पक्षी कोणत्या रंगाने रंगवायचे आहेत? लाल. आता कुत्रा, कुत्रा प्राणी आहे का पक्षी आहे? मग प्राणी आहे. बरोबर. मग तो कोणत्या रंगाने रंगवायचा आहे? पिवळ्या. त्याचप्रमाणे पुढचे जे आहेत ना ते पण तुम्ही काय करायचं आहे? रंगवायचं आहे. बघा, मगर, मगर प्राणी आहे का पक्षी आहे? सांगा. प्राणी. मग कोणता रंग येणार? पिवळा. कबूतर पक्षी, लाल. माकड प्राणी, पिवळा. कोल्हा प्राणी, पिवळा. कोंबडा काय आहे? कोंबडा पक्षी, लाल. सिंह प्राणी म्हणजे पिवळा कलर. कावळा पक्षी, लाल कलर. मोर पक्षी, लाल कलर. हरिण प्राणी, पिवळा कलर. घार, घार कोणता आहे? पक्षी आहे का प्राणी आहे? पक्षी, लाल कलर. आणि खारुताई काय आहे? प्राणी, हा, पिवळा कलर. कळलं मुलांनो? आता काय करायचं आहे बघा,
तुम्हाला एवढं छान प्रकारे मी गोष्ट सांगितलेली आहे, कशा प्रकारची गोष्ट आहे, काय आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, घरी ही गोष्ट आपल्या आईबाबांना, आपल्या आजी आजोबांना, आपल्या भाऊ बहिणींना म्हणून दाखवायची आहे बरं का. आणि दररोज आपल्या गोष्टीचं, आपल्या कवितेचं वाचन करायचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे सुरुवातीस स्वर व्यंजन विसरायचं नाही, त्याचे सुद्धा दररोज वाचन करायचं आहे. त्यावर आधारित शब्द, वाक्य तुम्ही स्वतः तयार करायचे आहेत. ठीक आहे ना मुलांनो, करणार ना मग तुम्ही? छान. चला तर मग आता तुम्ही खूप अभ्यास करणार आहात मला माहिती आहे, त्यामुळे भरपूर अभ्यास करायचा आहे. आणि आपल्या आईबाबांचं काय करायचं आहे, ऐकायचं आहे. आणि त्यांना काय करायचे आहे, मदत करायची आहे, म्हणजेच हेल्प करायची आहे आपल्या गोष्टीप्रमाणेच. चला आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.